नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, पोट, लिव्हर आणि एंडोस्कोपी स्पेशलिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. 50 नंतर कोलोनोस्कोपी करण्याचे फायदे काय असतात? तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला लक्षणं नाहीत आणि आपल्या मोठ्या आतडीमध्ये काही गाठी पॉलिप आहेत, ज्याचे रूपांतर कालांतराने कॅन्सरमध्ये होऊ शकतं, तर अशा गाठी पॉलिप्स आपण कोलोनोस्कोपी करताना कट करून काढून घेऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला काही अर्ली मॅलिग्नन्सी असेल, म्हणजे कोलॉनचा कॅन्सर असेल, ज्याची आपल्याला अजून लक्षणं नाही, त्याचं निदानसुद्धा लवकर होऊन तो पूर्णपणे 100% ट्रीटमेंटने बरा होऊ शकतो. तसेच काही आजार आहेत, जसं अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन्स डिसीज, आतड्यांचा TB, अल्सर यासारख्या आजारांचे निदानसुद्धा कोलोनोस्कोपीद्वारे होते आणि त्याचा उपचार प्रॉपर निदानानंतर त्याच्यावर योग्य उपचार केले जातात. तर मी आपणास सांगू इच्छितो की आपले वय जर 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि आपल्याला पोटाची काही लक्षणं जरी नसतील, तरी आपण कोलोनोस्कोपी करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला मोठ्या आजारांचा धोका टाळता येईल आणि त्याचा आजार असला तरी त्याच्यावर योग्य उपचार करता येईल. आणि जर आपल्याला आपल्या घरामध्ये कोलॉन कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री असेल, तर त्यांनी 50 नंतर निश्चितच आपल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कोलोनोस्कोपी करून घ्यावी. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.